रांजणगाव होळी निमित्त युवा ग्रुप आयोजित आपाश्री चषक रांजणगाव प्रीमियर लीग 2026 पर्व 8 ला आजपासून सुरुवात होते। त्यात 12 संघांनी सहभाग घेतला आहे। पहिला संघ कनिकन सराई 11, रांजणगाव रॉयल्स, रायझिंग स्टार सीतमावली, परिवर्तन कुलदैवत 11 स्टार, किंग ऑफ रांजणगाव, धारेवाडा एक्सप्रेस, सुपरस्टार अचानक भयानक 11 आणि बादशाह ग्रुप या 12 संघांनी आपल्या रांजणगाव प्रीमियर लीग मध्ये सहभाग घेतला आहे। प्रत्येक संघात एक कोच आणि 15 खेळाडू, एक संघ मालक असा 16 जणांचा ग्रुप आहे। त्याच्यात आपला आजचा पहिला बक्षीस राहणार आहे तो 51,000 रुपये, दुसरा पारितोषिक आहे तो 20,000, तिसरे पारितोषिक 10,000, चौथे पारितोषिक 10,000। उत्कृष्ट फलंदाज वयोगट 11 ते 20 वर्ष याला सायकल, स्पोर्ट ड्रेस आणि उत्कृष्ट असं चषक। उत्कृष्ट फलंदाज वय वर्ष 21 ते 30, ड्रेसिंग टेबल, ड्रेस कोड आणि उत्कृष्ट असं चषक। उत्कृष्ट फलंदाज वयोगट 31 ते 40 वर्ष, मिनी कपाट, ड्रेस कोड आणि एक चषक। उत्कृष्ट गोलंदाज वयोगट 11 ते 20, त्याला स्पोर्ट्स सायकल, ड्रेस कोड आणि आकर्षक असं एक चषक। उत्कृष्ट गोलंदाज वयोगट 21 ते 30 वर्ष, ड्रेसिंग टेबल, ड्रेस कोड आणि आकर्षक असं चषक। उत्कृष्ट गोलंदाज वयोगट 41 ते 60, त्याला मिनी कपाट, ड्रेस कोड आणि आकर्षक असं चषक। आणि आजच्या आपल्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाला हजर राहणारे ते उद्घाटक प्राध्यापक संजय सूर्यवंशी सर आणि प्रमुख पाहुणे चंद्रकला देवमनायरे, विद्यमान सरपंच रांजणगाव, राजू कांतीलाल गांगुर्डे, विद्यमान उपसरपंच रांजणगाव, अंजनाबाई तमारू पवार, ग्रामपंचायत सदस्य रांजणगाव, ज्योती योगेश देवरे, ग्रामपंचायत सदस्य रांजणगाव, रवीना अर्जुन पवार, ग्रामपंचायत सदस्य रांजणगाव, संजय तुळशीराम गौरी, ग्रामपंचायत सदस्य रांजणगाव, सुनील गुलाब चौधरी, ग्रामपंचायत सदस्य रांजणगाव आणि दीपमालाताई योगेश सूर्यवंशी, पोलीस पाटील रांजणगाव हे आपले आज उद्घाटक प्रमुख पाहुणे यांची उपस्थितीत आपला हा रांजणगाव प्रीमियर लीगचा सोहळा आपण पार पाडणार आहोत। तसंच आपल्याला या होळीनिमित्त युवा ग्रुप आयोजित रांजणगाव प्रीमियर लीग 2026 पर्व 8 RPL म्हणजे आपले रांजणगाव प्रीमियर लीग साठी ज्यांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे ते आपले सरपंच चंद्रकलाताई देवमन पवार यांनी आपल्याला 10,000 रुपयाची स्पॉन्सरशिप केलेली आहे। तसेच आपल्या गावाचे विद्यमान उपसरपंच राजू भाऊ गांगुर्डे यांनी आपल्याला 12,000 रुपयाची स्पॉन्सरशिप केलेली आहे। हिनाताई संजय सूर्यवंशी वाघधारे हिने पण आपल्याला 2100 रुपयाची स्पॉन्सरशिप केलेली आहे। आणि आपले आयोजक सचिनदादा पवार यांच्या मिसेस मनीषा सचिन पवार, महाराष्ट्र पोलीस नाशिक यांनी पण आपल्याला 5,000 रुपयाची स्पॉन्सरशिप केलेली आहे। अनिकेत भाऊ चौधरी एएन स्टुडिओचे फोटोशूटचे मालक, फोटोशॉपचे मालक अनिकेत भाऊ चौधरी यांनी बी आपल्याला 5,000 रुपयाची स्पॉन्सरशिप केलेली आहे। आणि आपले गावाचे सोन्या भाऊ जगताप यांनी सुद्धा आपल्याला 500 रुपयाची स्पॉन्सरशिप दिलेली आहे। विजय भाऊ सूर्यवंशी यांनी सुद्धा 2,000 रुपये आणि बॉलचे बॉक्स आपल्याला स्पॉन्सरशिप दिलेली आहे। संतोष पवार जो की ट्रॅक्टर वाला आहे त्याने सुद्धा आपल्याला 5,000 रुपयाची स्पॉन्सरशिप दिलेली आहे। रामचंद्र पवार त्यांनी आपल्याला 1,500 रुपयाची स्पॉन्सरशिप दिलेली आहे। छोटीराम अहिरे आपले मामा त्यांनी सुद्धा 2100 रुपयाची स्पॉन्सरशिप दिलेली आहे। सुनील रामू पवार महाराष्ट्र होमगार्ड जहिवेल यांनी सुद्धा आपल्याला 2,000 रुपयाची स्पॉन्सरशिप दिलेली आहे। कीर्ती सुनील पवार या ताईने सुद्धा आपल्याला 2,000 रुपयाची स्पॉन्सरशिप दिलेली आहे। प्रताप गवळी यांनी सुद्धा आपल्याला 2,000 रुपयाची स्पॉन्सरशिप दिलेली आहे। संजय सूर्यवंशी म्हणजे आपले आधारस्तंभ प्राध्यापक संजय सूर्यवंशी यांनी सुद्धा आपल्याला 10,000 रुपयाची स्पॉन्सरशिप दिलेली आहे। रामदास दादा पवार ज्यांचे ट्रॅक्टर आपल्या पिचवर ग्राउंड
स्वच्छ करण्यासाठी आपण वापरून घेतली असे रामदासदादा पवार यांनी सुद्धा आपल्याला 1,000 रुपयाची स्पॉन्सरशिप दिलेली आहे. आणि आपल्या गावात नेहमी फिरणारे डॉक्टर नरुदादा शेवाडे यांनी सुद्धा आपल्याला 3,000 रुपये स्पॉन्सरशिप दिलेली आहे. रवी पवार जो की आपला जो आरपीएलचा कमिटी मेंबर आहे, ट्रॅक्टरवाला आहे, त्यांनी सुद्धा आपल्याला 1,000 रुपये स्पॉन्सरशिप दिलेली आहे. प्रभाकर चिखली पाड्याचे ते दादा यांनी पण आपल्याला 1,000 रुपयाची स्पॉन्सरशिप दिलेली आहे. प्रमोद गायकवाड आपल्या गावाचे जवाई बापू आहेत, त्यांनी सुद्धा आपल्याला 1,000 रुपये स्पॉन्सरशिप दिलेली आहे. आणि दिलीप पवार यांनी सुद्धा आपल्याला 1,500 रुपयाची स्पॉन्सरशिप दिलेली आहे. तर अशा प्रकारे आपण आपलं जी स्पर्धा आहे ती आपण एकदम उत्साहात आणि आनंदात साजरी करणार आहोत. थोड्याच वेळात आता उद्घाटनाला आपल्या सुरुवात होणार आहे. तसेच आपले सगळे प्लेयर, गावातील मंडळी, प्रेक्षक वर्ग सगळे येऊन गेलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे आपण यावर्षी आपलं गाणं बनवले, सण आला रे सण आला, रांजणगावात सण आला. हा गाणं जितकं शेअर करता येईल तितकं शेअर करा. इंस्टा, युट्यूब, फेसबुक, सोशल मीडियाचा जमाना आहे मित्रांनो. जेवढं शेअर करता येईल आपल्याला तेवढं शेअर करा. कारण या गाण्यामुळे आपली लीग अजून अधिक उंचावर जाणार आहे. कारण की आपली लीग ही धुळे जिल्ह्यात एक नामांकित लीग आहे. धुळे जिल्ह्यात अशी लीग होत नाही मित्रांनो कुठं. एवढी एकजूट बघायला भेटत नाही आपल्याला कुठं. जेवढी एकजूट आपल्या रांजणगाव मध्ये, तेवढी एकजूट आपल्याला कुठं दिसायला भेटत नाही. आणि बघू शकता तुम्ही सगळे खेळाडू आपापल्या ड्रेस कोड मध्ये येऊन गेलेले आहेत. आपल्या ड्रेस कोड मध्ये आलेले आहेत. आमचं नियोजन तुम्ही बघू शकता. आयोजक रांजणगाव प्रीमियर लीग, आयोजक नितीन पवार, अजय चौधरी, शरद पवार आणि नितेश जगताप हे आपले मॅनेजमेंट करणार आहेत. आणि त्याच्यात काय म्हणतात आपले जिथे आमची कमिटी टीम आहे ती सुद्धा बऱ्यापैकी आम्हाला मदत करते. आता आपण थेट पीचवर जाऊया. पीच कशी बनवली आहे, कारण की पीच बी महत्वाची आहे. पीच नंतर आम्ही तुम्हाला ग्राउंड दाखवतो. आमचा पीच नंतर आम्ही ग्राउंड दाखवणार आहे तुम्हाला. त्यामुळे आता आपण पीचवर जाऊया. जी की पीच तयारी करताना 1 नंबर बनवली होती. मेहनत घेतली आमच्या पोरांनी. भरपूर मेहनत घेतली. 1 महिना अगोदर त्यांनी मेहनत घेतली आहे. पीच वगैरे व्यवस्थित बनवली आहे. आणि मला वाटतं या साईडनं जे की या साईडनं बॅटिंग करतील ना, या साईडनं मला वाटतं बॉलिंग साठी परफेक्ट आहे. या साईडनं जो बॅटिंग करेल त्या साईडनं बॉलिंग करेल ना, ही साईड मला वाटतं तरी बॉलिंग लाईन साठी मजबूत ठिकाणी. तर आपण कॅमेरामॅन तुम्ही पीच दाखवू शकता. कारण की पीच अगदी मेहनत घेतली पोरांनी. 1 महिना अगोदर मेहनत घेतली आमच्या पोरांनी. आणि नक्कीच प्रतिसाद आम्हाला द्या. सोशल मीडियावर प्रतिसाद आम्हाला द्या. आपली लीग कशी आहे. आणि कॅमेरामॅन तुम्हाला मी सांगेल, ही लाईन आहे इथून जो बॅटिंग करणार आहे तिकडून बॉलिंग करणार आहे ना, ही एकदम बॅटिंग लाईन आहे. या साईडची एकदम बॅटिंग लाईन तिथे. एक साईड बॉलिंग लाईन, एक साईड बॅटिंग लाईन. म्हणजे बॉलर बी नाराज नाही आणि बॅट्समन बी नाराज नाही. आमचं नियोजन तुम्ही बघू शकता. पूर्ण अशी बाउंड्री लाईन, सर्कल एकदम परफेक्ट आहे. आणि आमचं तुम्ही नियोजन बघू शकता. आमचे पूर्ण खेळाडू ज्याच्या त्याच्या टीमचे 12 संघ आहेत. 12 संघ, 12 ड्रेस कोड. आणि गावातील मंडळीसाठी उत्कृष्ट आकर्षक असं टी शर्ट आम्ही दिलेले आहेत. 100 टी शर्ट वाटले आहेत आम्ही. म्हणजे ही लीग दिवाळी म्हणतात ना, दसरा दिवाळी, हीच आमची दिवाळी आणि हाच आमचा दसरा आहे. हे 5 दिवस आमची दिवाळी, हेच 5 दिवस आमचे दसरा. याच्यात हीच आमचे जे बी नोकरदार वर्ग आहे, कंपनीत जाणारे पोरं, नोकरदार सगळे सुट्ट्या घेऊन येतात. हक्काने सुट्ट्या मागतात साहेबांकडे. हक्काने सुट्ट्या मागतात. त्यामुळे ही लीग आमची अशी लीग आहे, एकदम चांगली लीग आहे. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो कसं आमचं ग्राउंड सजलंय, कसे आमचे खेळाडू एकदम उत्साहात आहेत. आमचे खेळाडू कसे उत्साहात बघू शकता, एकदम उत्साह. 8 दिवस 5 दिवस कायम टिकून असतो मित्रांनो आमचा.
एकदम मग आपला उत्साह कायम असू द्या मित्रांनो. हार जीत चालू राहणार आहे. ही लीग आपल्या गावाची आहे. आपण गावासाठी खेळतोय. या लीग मुळे आपला गाव आज एकजूट आहे. एकजूट आलेला आहे मित्रांनो आपला गाव. आणि ही जे की आपल्याला कायम ठेवायची, ही जे की आपल्याला कायम ठेवायची. गावात कुठला बी सण असतो, उत्सव असतो, कार्यक्रम असतो, आपल्याला एकत्र मदत करायची. जसंही आपण या लीग मध्ये मदत करतो ना, लग्न सराई, साखरपुडा, सत्यनारायणचा जो बी कार्यक्रम त्याला बी आपण हक्काने मदत करतो मित्रांनो. आपले पोरं तसे नाही. बघू शकता तिकडं सगळी पब्लिक आता यायला लागली हळूहळू. आमचे उद्घाटक बी आता थोड्याच वेळात येतील. आणि सण आला रे सण आला या गाण्याला तुम्ही काय म्हणतात, सोशल मीडियावर शेअर करा, जेणेकरून आपल्या लीगची प्रसिद्धी अजून वाढेल. आणि आपली लीग एक धुळे जिल्ह्यातील नामांकित लीग आहे. मित्रांनो आता काही थोड्याच वेळात आपल्याला उद्घाटनाला सुरुवात होणार आहे. भेटू आपण नेक्स्ट. बाय बाय.